निवडणूक आयोगाविरोधात आज इंडिया आघाडीचं आंदोलन राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरणार. शरद पवार, संजय राऊतही होणार सहभागी. वरईमध्ये ठाकरे बंधूंचे बॅनर. वरईमध्ये हंडीच्या सरावाचं आयोजन. सरावाच्या ठिकाणी लागले ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर. वेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार. ठाकरे बंधूंच्या पॅनलला शिवसेनेचं पॅनल देणार आव्हान. सत्ताधारी पक्षाच्या कलंकित मंत्र्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं जनआक्रोश आंदोलन. मुंबईतील आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे घेणार सहभाग. दानवेंची माहिती. चड्डी बनियांवर सिगारेट उडता. रमी खेळतात, लाज वाटत नाही का? दानवेंचा हल्लाबोल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर दौऱ्यावर. जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाला लावणार उपस्थिती. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण. शरद पवार यांना आदिवासी सेलतर्फे लोकपिता पदवी बहाल. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आदिवासी सेलतर्फे शरद पवार यांना लोकपिता पदवी. ईव्हीएम मॅनेज केलं जातं, मात्र आमचा लोकशाहीवर विश्वास. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेत अनेक खुलासे. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. संदीपान भुमरे अत्यंत प्रामाणिक आणि कष्टकरी माणूस. त्यांच्या ड्रायव्हरनं काही केलं असेल तरी त्यांना बदनाम करायची गरज नाही. आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया. राहुल गांधींच्या पावलांवर पाऊल ठेवून शरद पवार असं विधान करतात. लोकसभेवेळी जास्त जागा निवडून देतो असं कोणी सांगितलं नाही का? प्रताप सरनाईक यांचा सवाल. पुण्यामध्ये काँग्रेसची राज्यव्यापी 2 दिवसीय कार्यशाळा. महाराष्ट्रातून 300हून अधिक काँग्रेसचे माजी मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी राहणार उपस्थित. आगामी निवडणुकीबाबत मार्गदर्शन करणार. माधुरी हत्तीणी संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार. नांदणी मठ, वनतारा आणि सरकार मिळून याचिका दाखल करणार. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीमध्ये पूजा घातल्याचा दावा. राहुल सातपुते यांची पंढरपूर मंदिर समितीकडे तक्रार. 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीमध्ये पूजा घातल्याचा दावा. भाविकांना पूजेची माहिती व्हावी यासाठी मराठी किंवा आवश्यक भासल्यास हिंदी भाषेतूनही माहिती दिली जाते. पूजेचे मंत्र हे मराठी आणि संस्कृत भाषेतून पठण होतं. इतर कोणत्याही भाषेचा वापर नाही. मंदिर समितीकडून स्पष्टीकरण. पांडुरंगाच्या मंदिरात हिंदीमध्ये आरती हा महाराष्ट्रातील नागरिकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न. मराठी माणसांचा आणि भाषेचा अपमान सरकारनं थांबवावा. विजय वडेट्टीवार यांचं विधान. स्वातंत्र्यदिनी चिकन मटन शॉप बंद राहणार. कल्याण डोंबिवली महापालिकेचा मोठा निर्णय. महापालिका क्षेत्रातील चिकन शॉप, मटन शॉप आणि कत्तलखाने बंद असणार. लोकांनी कधी काय खावं आणि विकावं याला कायद्यांनी काही बंदी दिली आहे का? बहुजन समाजाचा डीएनए मांसाहारी आहे. स्वातंत्र्यदिनी आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार का? मांस विक्री बंदीवर जितेंद्र आव्हाड यांचा संताप. कल्याण डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटन बंद हा स्थानिक प्रशासनाचा निर्णय. विरोधकांना जे पटेल ते त्यांनी खावं, जे पटेल ते प्यावं. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र एकीकरण समितीचा मोर्चा. कन्नड सक्ती विरोधात सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. बुधवारपासून राज्यभरात मान्सून जोर धरणार. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे राज्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होणार. बहुतांश भागात 13 आणि 14 तारखेला जोरदार पावसाची शक्यता. तर आज श्रावणातला 3रा सोमवार. राज्यातील विविध मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी. पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ. आता विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स लावावा लागण्याची शक्यता. केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाला सतेज पाटील यांचा विरोध. राज्यातल्या ट्रॅक्टर धारकांचा एकत्र करून आंदोलन करण्याचा इशारा. आज आणि उद्या कोल्हापूरमधील अंबाबाईच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया होणार. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कलश आणि उत्सव मूर्तीच्या दर्शनाची व्यवस्था. रक्षाबंधन आणि रविवारची सुट्टी लागोपाठ आल्यानं नाशिकच्या मळा बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. एसटीच्या छतावर बसून धोकादायक प्रवास करताना दिसले प्रवासी.
बीडमध्ये खोक्या भोसलेची जेलमध्ये दहशत, इतर कैद्यांसोबत भांडण, जेल कर्मचाऱ्यांवर धावून जात शिवीगाळ, सुटल्यावर बघून घेतो अशी दिली धमकी. बीडच्या केज अंबाजोगाई रोडवर भरधावकारची पुलाला धडक, 1 ठार 8 जण जखमी. कपिलधार येथून दर्शन घेऊन नांदेडकडे जाताना हा अपघात. पंतनगर घाटकोपर बस स्थानकावर यशस्वीरित्या बसवण्यात आला मेट्रो 4 मार्गिकेचा स्टील स्पॅन. अवघ्या 2 रात्रीत काम पूर्ण. या वर्धेच्या रस्त्यावर 58 मीटर लांबीचा निर्धारित जागेवर बसवण्यात आला हा स्टॅन. बेळगाव बागलकोट रस्त्यावर कारची झाडाला धडक, 2 जणांचा यामध्ये जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. बेळगावच्या बैलहुंगल नजीकच्या सोमपट्टी गावाजवळची ही घटना. बीडच्या गेवराई शहरात महिलेवर गोळीबार, महिलेच्या छातीत गोळी लागल्यानं महिला गंभीर जखमी, तिच्यावर उपचार सुरू. हिंगोलीच्या कळमनुरी परिसरात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल नाही, नदीतून काढावी लागते अंत्ययात्रा, मृत्यूनंतरही भोगाव्या लागतायत मरण यातना. महाबळेश्वरमधील तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर वाघेर परिसरात 105 गावातील ग्रामस्थांचं एकत्र येऊन विविध मागण्यांसाठी रास्ता रोको, मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा. देहू रोड बंदच्या हाकेला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद, 60% दुकानं बंद ठेवून बंदला पाठिंबा, तर उर्वरित 40% दुकानं उघडी. ओबीसी विद्यार्थ्यांचा भोजन आणि निर्वाह भत्ता सरकारनं अडवला, 4 महिन्यांपासून राज्यातील 4000 विद्यार्थी अडचणीत, लवकरात लवकर निर्वाह भत्ता जमा करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. पवईतील डवरी गोसावी समाजाचा मेळावा संपन्न, दरम्यान समाजातील मान्यवरांचा आणि आमदार अशोक पाटील यांचा करण्यात आला सत्कार. मुसळधार पावसामुळे चिकोडीच्या अथणीतील यल्लम्मा देवी मंदिर जलमय, मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर येऊन ओढ्याचं पाणी मंदिरामध्ये शिरलं. श्रावणात सीमा भागातील अनेक भक्त दर्शन घेण्यासाठी या मंदिराला भेट देतात. अमरावतीमध्ये पावसामुळे दगडागड गावाचा संपर्क तुटला, गावाच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावाचा संपर्क तुटला. गावची लोकसंख्या कमी असल्यामुळे गावामध्ये सुविधांचा अभाव. अहिलानगरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, कर्जत शहर आणि परिसराला सलग 3ऱ्या दिवशी पावसानं झोडपलं, शहरातील मुख्य रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. जळगावमध्ये हतनूर धरणाचे 6 दरवाजे 1 मीटरनं उघडले, तापी नदी पात्रात 11,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू, हतनूर धरणात 54% पाणी साठा. सय्यारा सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये दिसली अहान आणि अनितची केमिस्ट्री. केक कापण्याआधी अनितच्या कानात कुसकुसताना अहानचा व्हिडिओ व्हायरल. चित्रपटानं आतापर्यंत जमवला 500 कोटींचा गल्ला. अभिषेक बच्चन ऐश्वर्याची लेक आराध्यासह सहलीवरून परतले मुंबईत. मागील वर्षी पसरलेल्या घटस्फोटांच्या अफवांवर स्पष्टीकरण न देता पूर्णविराम. विमानतळाबाहेर काळ्या टोपीमध्ये दिसले बापलेक.